बघा, आपलं सायन्सचं चॅप्टर नंबर 2 हेल्थ अँड डिसीज, मराठीमध्येच आपण त्याला आरोग्य व रोग असं म्हणतो. हेल्थ म्हणजे आरोग्य आणि डिसीज म्हणजे रोग. आता ज्यावेळेस मी हे व्हिडिओ पाठवणार आहे त्यावेळेस तुम्ही तुमचे पुस्तकं जवळ ठेवायची आहे. सेमीवाल्यांनी सेमीचं आणि मराठीवाल्यांनी मराठीचं, म्हणजे पटकन मी काय शिकवते तुमच्या पुस्तकात तुम्ही चांगलं वाचू शकतात. पहिला क्वेश्चन आहे बघा याच्यामध्ये, हॅव यू एव्हर टेकन द लिव्ह फ्रॉम स्कूल ड्यू टू सिकनेस. तर तुम्ही तुमच्या आजारपणामुळे तुम्ही कधी शाळेतून सुट्टी घेतली आहे का? तर याचं उत्तर होय किंवा नाही. आणि सेमीमध्ये म्हटलं तर यस किंवा नो. जर घेतली असेल तर यस म्हणाल, घेतली नसेल तर नो म्हणाल. दुसरा क्वेश्चन बघा, व्हॉट हॅपन एक्झॅक्टली व्हेन वी बिकम सिक. आपण आजारी पडतो नेमकं काय होतं? काय सांगू शकतो आपण? की आपल्याला अस्वस्थ वाटतं, ताप येतो, डोकं दुखतं, सर्दी होते, सेमीमध्ये म्हणाल तर फ्ल्यू, कोल्ड, कॉमन विकनेस, म्हणजे अशा प्रकारची लक्षणं आपल्याला दिसली म्हणजे आपल्याला जाणवतं की आपण सिक आहोत. तिसरा क्वेश्चन आहे बघा, समटाईम वी फील गुड इवन विदाउट टेकिंग अँड एनी मेडिसिन अँड समटाईम वी नीड टू कन्सल्ट डॉक्टर अँड टेक रेग्युलर मेडिसिन इन सिकनेस. व्हाय इज इट सो? आजारी पडल्यानंतर कधीकधी औषधोपचार न घेताही आपण काही काळानंतर बरे वाटायला लागते. ते कधीकधी डॉक्टरकडे जाऊन औषधोपचार घ्यावा लागतो, असे का होते? तर बघा, जर समजा आपल्याला जर नुसता थकवा जाणवलेला असेल किंवा साधी सर्दी झालेली असेल, डोकं दुखत असेल, तर अशा वेळी आपण तात्पुरतं औषधोपचार, घरातले औषधोपचार करून किंवा आराम करून आपल्याला बरं वाटतं. परंतु जर समजा आपल्याला ताप वगैरे असे थोडेसे जास्त संक्रामक आजार वगैरे असतील, जर झालेला असेल, तर आपल्याला मात्र डॉक्टरकडे जाण्याची गरज भासते. हेल्थ बघा पुढचं, हेल्थ म्हणजे आरोग्य. हेल्थ म्हणजे आरोग्य. हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशियल वेल बिगनेस अँड नॉट मेरली द absence of any disease. काय सांगता येईल आपल्याला? हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशियल वेल बिगनेस अँड नॉट मेअरली द absence ऑफ एनी डिसीज. आपल्याला आपलं आरोग्य बरं नाही याचा अर्थ आपलं फिजिकल कंडिशन शारीरिक, मेंटल म्हणजे मानसिक, आणि सोशियल म्हणजे सामाजिक रित्या जर आपली आरोग्यस्थिती जर सुदृढ नसेल किंवा सुदृढ असणे याची स्थिती म्हणजेच थोडक्यामध्ये हेल्थ, त्याला आरोग्य असे म्हणतो. आरोग्य म्हणजे काय म्हणता येईल थोडक्यात? आपली फिजिकल म्हणजे शारीरिक, मेंटल म्हणजे मानसिक, सोशियल म्हणजे सामाजिक स्थिती जर आपली बरी असेल तर त्याला थोडक्यात आपले आरोग्य असे म्हणतो. मराठीत जर म्हणाल तर रोगाचा नुसता अभाव म्हणजेच आरोग्य नव्हे, तर शारीरिक, मानसिक, सामाजिकरित्या पूर्णतः सुदृढ असण्याची स्थिती म्हणजेच आरोग्य होय. आता पुढचं बघा, रोग म्हणजे काय? शारीरिकरित्या किंवा मानसिकरित्या शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजे रोग होय. प्रत्येक रोगाची विशिष्ट लक्षणे असतात. बघा, शरीर क्रियात्मक किंवा मानसिकरित्या जर समजा आपल्या शरीरात बिघाड झाला किंवा आपलं मानसिक म्हणजे मेंटल कंडिशन जर चांगली नसली किंवा त्याच्यामध्ये अडथळा आला विचार करण्यामध्ये किंवा मेंदू किंवा आपल्याला अचानक आपली मानसिक स्थिती बिघडून गेली, ताप आला, थंडी आली, म्हणजे अशा प्रकारे शरीरात किंवा मानसिकरित्या जर आपल्यामध्ये बिघाड झाला तर आपण थोडक्यात त्याला रोग असं म्हणू शकतो. प्रत्येक रोगाची विशिष्ट लक्षणे ही वेगवेगळी असतात. बघा, व्हॉट इज डिसीज? कंडिशन ऑफ डिस्टर्बन्स इन फिजिकल अँड सायकोलॉजिकल प्रोसेस ऑफ बॉडी
is called as disease. Each disease has its own specific symptoms. सिम्पटम्स म्हणजे लक्षणं, स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट, आणि डिसीज म्हणजे रोग. बघा, कंडिशन ऑफ डिस्टर्बन्स. डिस्टर्बन्स म्हणजे काय? बिघाड होणे, अडथळा येणे. फिजिकल म्हणजे शारीरिक, सायकोलॉजिकल म्हणजे मानसिक, प्रोसेस म्हणजे कार्य करण्याची पद्धत किंवा कार्य, प्रोसेस ऑफ बॉडी, शरीराचे कार्य. याच्यामध्ये जर अडथळा येत असेल तर यालाच आपण थोडक्यामध्ये डिसीज असं म्हणतो, रोग असं म्हणतो. आणि प्रत्येक रोगाची लक्षणं ही वेगवेगळी असतात. टाईप्स ऑफ डिसीज. यू मस्ट हॅव हर्ड द नेम्स ऑफ व्हेरियस डिसीज लाईक डायबेट्स, कॉमन कोल्ड, अस्थमा, डाउन syndrome, heart disease, etc. Reason and symptoms of all these diseases are different. To bring coordination in scientific study of diseases are classified as follows. बघा, आपल्याला काही काही रोगांची आपण नावं ऐकलेली आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला पहिलेच सांगितलं डायबेट्स म्हणजे मधुमेह म्हणता येईल. कॉमन कोल्ड म्हणजे सर्दी. अस्थमा म्हणजे दमा. डाऊन सिंड्रोम म्हणजेच डाऊन संलक्षण. आणि हार्ट डिसीज म्हणजे हृदयविकार. तर अशा प्रकारे अनेक अशा छोट्या मोठ्या रोगांची आपण नावं ऐकलेली आहेत. या सर्व रोगांची लक्षणं, सिम्पटम्स ही काय असतात? वेगवेगळी असतात. रिझन अँड सिम्पटम्स ऑफ ऑल दीज डिसीज आर डिफरंट इथे सांगितलेले बघा. मग या प्रत्येकाची सिम्पटम म्हणजे लक्षणं आणि रिझन म्हणजे कारणं ही वेगवेगळी असतात. डिफरंट म्हणजे वेगवेगळी असतात. आणि या विविध रोगांचं, या डिसीजचं आपल्याला खालील तक्त्यामध्ये त्याचा अभ्यास करायचा आहे, किंवा टाईप ऑफ डिसीज, रोगाचे प्रकार अभ्यासायचे आहेत. बघा, टाईप ऑफ डिसीज, रोगाचे प्रकार. पहिलं कोणतं आहे इथं? अकॉर्डिंग टू ड्युरेशन. आणि दुसरं अकॉर्डिंग टू रिझन. अकॉर्डिंग टू रिझन म्हणजे कारणांवरून होणारे रोग. आणि पहिलं आहे अकॉर्डिंग टू ड्युरेशन म्हणजे कालावधीनुसार होणारे रोग. मग कालावधीनुसार होणारे रोग कोणकोणते आहे? इथं क्रोनिक डिसीज आणि एक ॲक्यूट डिसीज. क्रोनिक डिसीज म्हणजे दीर्घकालीन रोग, बऱ्याच कालावधीपर्यंत हे राहतात. आणि ॲक्यूट रोग म्हणजे तीव्र रोग, चटकन येणारे रोग. नंतर बघा, अकॉर्डिंग टू रिझन, कारणांवरून. इथं हेरिडिटरी डिसीज. आणि दुसरं ॲक्वायर्ड डिसीज. हेरिडिटरी म्हणजे अनुवंशिक रोग, आणि ॲक्वायर्ड डिसीज म्हणजे उपार्जित रोग. आता याच्यामध्ये डाऊन सिंड्रोम आपल्याला म्हणता येईल. नंतर ॲक्वायर्ड डिसीजमध्ये काय म्हणता येईल? इन्फेक्शन डिसीज, संसर्गजन्य रोग. त्याच्यामध्ये कोणकोणते येईल? कॉमन कोल्ड, फ्ल्यू, डेंग्यू. कॉमन कोल्ड म्हणजे सर्दी, फ्ल्यू म्हणजे ताप, डेंग्यू माहीत आहे तुम्हाला. नॉन इन्फेक्शियस डिसीज, याच्यामध्ये डायबेट्स. नॉन इन्फेक्शियस म्हणजे असंसर्गजन्य. त्याच्यामध्ये पहिलं येईल डायबेट्स म्हणजे मधुमेह. हार्ट डिसीज म्हणजे हृदयरोग. कोणाच्याही संपर्कामुळे न होणारे रोग हे डायबेट्स आणि हार्ट डिसीज, मधुमेह आणि हृदयविकार सांगता येईल. आणि संसर्गामुळे, कोणाच्याही सानिध्यात आल्यामुळे, संसर्गामुळे होणारे रोग जर म्हणता येईल कॉमन कोल्ड, सर्दी, फ्ल्यू, डेंग्यू यासारखे रोग आपल्याला म्हणता येईल. बघा, रोगाचे प्रकार रोगाचे प्रकार आपण इथे बघितलं. मधुमेह, सर्दी, दमा, डाऊन संलक्षण, हृदयविकार अशा विविध रोगांची नावं ऐकली आहेत. या सर्व रोगांची कारणं व लक्षणं वेगवेगळी आहेत. विविध रोगाचे वर्गीकरण खालील तक्त्यामध्ये केलेले आहे. त्याच्यामध्ये रोगाचे प्रकार बघा, कालावधीनुसार. आणि इथं दीर्घकालीन रोग किंवा तीव्र रोग. कालावधीनुसार होणारे रोग कोणते? दीर्घकालीन रोग किंवा तीव्र रोग. आणि कारणांनुसार, कारणांवरून एक अनुवंशिक रोग होतात, दुसरे उपार्जित रोग होतात.
अनुवंशिक रोगामध्ये डाऊन संलक्षण येतं आणि उपार्जित रोगांमध्ये संसर्गजन्य रोग आणि असंसर्गजन्य रोग असे दोन पुन्हा प्रकार पडतात. संसर्गजन्य रोगामध्ये सर्दी, फ्लू, डेंग्यू यासारखे रोग आहेत आणि असंसर्गमध्ये मधुमेह, हृदयविकार यासारखे रोग आहेत. पुढे बघा आता सांगा पाहू याच्यामध्ये खालील दिले रोगाचा प्रसार कोणत्या माध्यमाद्वारे होतो हे तुम्हाला सांगायचं आहे. कावीळ, मलेरिया, खरूज, क्षय, डेंग्यू, अतिसार, नायटा, स्वाईन फ्लू हे आजार दिलेले आपल्याला. याच्यामध्ये कोणकोणत्या माध्यमाद्वारे याचा रोग प्रसार होतो हे तुम्हाला उद्या लिहायचं आहे. कावीळ थोडक्यामध्ये सांगते, पाण्यामधील जीवाणूंद्वारे होणार रोग आहे. मलेरिया डासांमुळे, खरूज हा आपल्या त्वचा रोग आहे. डेंग्यू डासांमुळे होणार आहे. थोडक्यामध्ये या प्रत्येकाचा रोग प्रसार कोणकोणत्या माध्यमाद्वारे, पाण्यातून होतो की डासांद्वारे होतो की हवेतून होतो हे तुम्हाला लिहायचं आहे. रोग जंतू म्हणजे काय आणि संसर्गजन्य रोग म्हणजे काय या तिन्ही प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे आणि याचे फोटो आपल्या ग्रुपवर टाकायचे आहे. इथे थुंकीद्वारे थुंकीमधून होणारे रोग प्रसार कशा प्रकारे असतो याच्यात थोडक्यात आपल्याला दिलेले बघा. या क्षेत्रात लहान द्रवबिंदू केंद्रकात बाष्पीभवन होते. हवेमध्ये द्रवबिंदू केंद्र काही मिनिटे, काही तास काही मिनिटे ते काही तास वाहून नेली जातात. मोठे द्रवबिंदू जमिनीवर काही सेकंदात स्थिर होतात. बघा, छोटे छोटे जे द्रवबिंदू आहे हे हवेमार्फामध्ये इकडे तिकडे वाहून नेले जातात. बरेच मिनटं, तासभर सुद्धा राहतात आणि मोठे जे आहे हे जमिनीवर स्थिर होतात. हे जे दाखवलेलं आहे बघा, इन्फेक्शन थ्रू स्पुटम, थुंकीद्वारे होणारे इन्फेक्शन कसे होतं बघा. तर इन दिस एरिया स्मॉल ड्रॉपलेट्स आर व्हेपराइज इनटू द फाईन मिस्ट, म्हणजे काही छोट्या द्रवबिंदूंचं जे आहे ते बाष्पीभवन होतं. मिस्ट रिमेन्स इन द एअर फॉर सेव्हरल मिनिट ऑर फ्यू हॉवर्स, जे छोटे छोटे बारीक कण काही शिल्लक राहतात ते हवेमध्ये काही मिनटं किंवा काही तास शिल्लक राहतात. लार्ज ड्रॉपलेट सेटल ऑन द ग्राउंड विदिन अ फ्यू सेकंद, आणि मोठे जे ड्रॉपलेट आहे ते ग्राउंडवर काही सेकंदामध्ये काय होतात, जमिनीवर स्थिर होऊन जातात. तुम्हाला हा तक्ता वहीमध्ये लिहायचा आहे. हा तक्ता मराठी मीडियमच्या सुद्धा आणि सेमीच्या मुलांनी सुद्धा लिहायचा आहे. त्याच पद्धतीने पहिले 3 प्रश्न आपण बघितले त्याचेही उत्तर लिहायचे आहेत तुमच्या वहीमध्ये. आणि हेल्थ म्हणजे आरोग्य म्हणजे काय, रोग म्हणजे काय यांची व्याख्या पण लिहायची आहे. आणि आता हे 3 प्रश्न जे आहे यांची पण उत्तर लिहायची तुमच्या वहीमध्ये. हाऊ डू द फॉलोइंग डिसीज स्प्रेड? हेपॅटायटिस, मलेरिया, स्कॅबीज, TB, डेंग्यू, डिसेंट्री, रिंगवर्म, स्वाईन फ्लू. आणि व्हॉट डू वी मीन बाय पायथॉजेन? व्हॉट डू यू मीन बाय इन्फेक्शियस डिसीज? या सगळ्यांचे तुम्हाला उत्तर लिहायचे आहे. बघा, पहिल्याचं काय आहे, खालील जे डिसीज आहे, रोग आहे, कशामुळे पसरतात. हेपॅटायटिस म्हणजे कावीळ, मलेरिया म्हणजे मलेरियाच म्हणतात, स्कॅबीज म्हणजे खरूज, TB म्हणजे क्षय, डेंग्यू म्हणजे डेंग्यूज लक्षात ठेवा, डिसेंट्री म्हणजे काय म्हणतात त्याला आपल्याला अतिसार, जुलाब होणे, रिंगवर्म म्हणजे नायटा, आणि स्वाईन फ्लू म्हणजे स्वाईन फ्लूज लक्षात ठेवा. व्हॉट डू वी मीन बाय पायथॉजेन? पायथॉजेन म्हणजे रोगजंतू म्हणजे काय, पॅथॉजेन म्हणजे. नंतर व्हॉट डू वी मीन बाय इन्फेक्शियस डिसीज? संसर्गजन्य रोग म्हणजे काय याची थोडक्यामध्ये माहिती तुम्हाला लिहायची आहे. आता पुढच्या पानावर जो तक्ता आहे ज्याचा अभ्यास आपण करणार आहोत तो सुद्धा तक्ता तुमच्या वहीमध्ये प्रत्येकाने लिहायचा आहे. लक्षात घ्या, थोडक्यात या तक्त्याचा आपण अभ्यास करू. तर पहिलं बघा, इन्फेक्शियस डिसीज स्प्रेड थ्रू contaminated air, water, food or vectors like
insect and other animal are called as infectious disease. बघा, संसर्गजन्य रोग म्हणजे काय थोडक्यामध्ये सांगता येईल. संसर्गजन्य किंवा संक्रामक रोग यांना म्हणता येईल दूषित हवा, पाणी आणि अन्न किंवा कीटक यांच्यामार्फत. आहे बघा, एअर हवा, वॉटर पाणी, फूड म्हणजे अन्न, व्हेक्टर्स इन्सेक्ट अँड अदर ॲनिमल यांच्याद्वारे होणारे जे रोग आहे त्यांना संसर्गजन्य रोग थोडक्यामध्ये म्हटलं जातं. त्या रोगाचं पहिलं नाव बघा, पहिल्या रोगाचं नाव काय आहे? ट्युबेरिक्युलस. ट्युबेरिक्युलस म्हणजे क्षय. त्याला पॅथोजन रोगजंतू कोणता आहे, कारक कोणता आहे? इथं मायकोबॅक्टेरियम ट्युबेरिक्युलस या जीवाणूमुळे तो रोग होतो. मोड ऑफ इन्फेक्शन बघा, स्पिटिंग बाय पेशंट. स्पिटिंग बाय म्हणजे थुंकीमधून, थ्रू एअर हवेमधून, प्रोलॉज्ड कॉन्टॅक्ट विथ अँड शेअरिंग द मटेरियल ऑफ पेशंट. पेशंटचं मध्ये संपर्क जर खूप काळापर्यंत आला किंवा त्याच्या वस्तू जर आपण वापरल्या तर त्याच्यामुळे सुद्धा होतो. सिम्पटम लक्षण बघा काय काय याचे आहे. क्रोनिक कफ. क्रोनिक कफ म्हणजे खूप काळपर्यंत आपल्याला खोकला राहतो. ब्लडी स्पिटिंग म्हणजे रक्त येतं आपल्या थुंकीमधून. नंतर इमॅसिएशन. इमॅसिएशन म्हणजे काय? वजन कमी होतं. डिफिकल्ट ब्रिदिंग आणि श्वासोश्वासाला आपल्याला काय होतो? त्रास होतो. आता इथं बघा प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट. त्याच्यावरचं उपचार काय आहे? BCG व्हॅक्सिन त्याच्यामुळे घ्यायची आहे. लहानपणीच ही BCG व्हॅक्सिन दिली जाते. क्षयासाठी आपल्याला लहान मुलांना ती घ्यायचीच आहे. आयसोलेशन ऑफ पेशंट. रुग्णाला इतरांपासून काय करायचं? थोडंसं वेगळं ठेवायचं, सेपरेट ठेवायचं. रेग्युलर मेडिसिन लाईक डॉट्स. डॉट्स अमिताभ बच्चन ही डॉट्सची ॲडव्हर्टाईज द्यायचं बघा मागे TV वर. ती डॉट्सची जी औषधोपचार आहे ती पद्धती जी आहे ती औषधं नियमित ह्या पेशंटनी घ्यायची आहे. पुढचं बघा हेपॅटायटिस. हेपॅटायटिस व्हायरस याच्यात ABCDE हे विषाणू आहेत बघा हेपॅटायटिसचे. ABCDE हेपॅटायटिस व्हायरस. व्हायरस म्हणजे विषाणू. हेपॅटायटिसचे ABCDE हे विषाणू आहेत. नंतर आपल्याला कशामधून होतं बघा तो? मोड ऑफ इन्फेक्शन, कंटेमिनेटेड वॉटर, दूषित पाणी, शेअरिंग ऑफ निडल, सुया एकमेकांच्या वापरल्यामुळे, ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे रक्त एकमेकांना दिल्यामुळे. याची सिम्पटम लक्षणं बघा. ॲनॉरेक्सिया, येलो युरिन, आपल्याला पिवळ्या प्रकारची लघवी होते. जनरल विकनेस, अशक्तपणा येतो. नंतर नाउसिया म्हणजे अशी मळमळ वगैरे होते. ओमिटिंग, विकनेस म्हणजे थकवा. नंतर ओमिटिंग म्हणजे उलट्या. आणि ग्रे स्टूल म्हणजे राखाडी रंगाची विष्ठा आपल्याला होते. पुढचं बघा प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट कशी घ्यायची. ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, उकळून पाणी प्यायचं. प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड, आपल्या हात काय करायचे? स्वच्छ धुवायचे. दुसरं बघा तिसरा आपला हे आहे आजार ती म्हणजे डिसेंट्री. आता ही डिसेंट्री कशामुळे होते बघा. बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू, व्हायरस म्हणजे विषाणू. नंतर शिगेला, बॅसिलाय आणि अँटॅमिबा हिस्टोलिटिका या जीवाणू किंवा विषाणूमुळे आपल्याला डिसेंट्री होते. याची मोड ऑफ इन्फेक्शन बघा कशामुळे होतं हे. कंटेमिनेटेड फूड अँड वॉटर, दूषित अन्न आणि पाण्यामुळे होतं. आणि नंतर याचे सिम्पटम बघा. वॉटरली स्टूल, आपल्याला अगदी पातळ अशी संडास होते आपल्याला. नंतर पेन्स इन ॲबडॉमेन, आपल्या पोटामध्ये एकदम दुखतं, लक्षात ठेवा, वेदना होतात. नंतर याची प्रिव्हेन्शन किंवा ट्रीटमेंट कशी घेऊ शकतो आपण. ड्रिंकिंग ऑफ बॉइल्ड वॉटर, गरम पाणी प्यायचं आहे. प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड आणि ORS कंजम्पशन घ्यायचं. ORSचं घोळ आपल्याला जलसंजीवनी म्हणून आपल्याला दवाखान्यात मिळतो, सरकारी दवाखान्यामध्ये, तो घ्यायचा आहे. आणि ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर
पाणी काय करायचं आहे, उकळून प्यायचं आहे आणि झाकलेलं अन्न आणि पाणी प्यायचं आहे. पुढचं बघा, कॉलराचा पण थोडक्यामध्ये पटकी असं म्हणतो. तो कशामुळे होतो बघा, त्याची पॅथोजन व्हायब्रिओ कॉलेरिया या बॅक्टेरियामुळे, या जीवाणूमुळे हा आजार होतो, व्हायब्रिओ कॉलेरिया. नंतर बघा याचं मोड ऑफ इन्फेक्शन कशामुळे होतो, तो कॉन्टॅमिनेटेड फूड आणि वॉटर, दूषित अन्न पाण्यामुळेच हा पण होतो. सिम्पटम बघा, ओमेटिंग, सेवरे, डायरिया आणि क्रॅम्प्स इन लेग्स. ओमिटिंगमुळे होतो. ओमिटिंग म्हणजे काय, आपल्याला उलट्या होतात. सेवर म्हणजे काय, जुलाब होतात. नंतर डायरिया म्हणजे जुलाब होतात, नंतर थकवा जाणवतो आपल्याला. आणि नंतर क्रॅम्प्स इन लेग्स, पायामध्ये असे आपल्याला हे येत नाहीत का, पेटके येतात किंवा पायामध्ये आपल्या काय पायामध्ये आपल्याला गोळे येतात, लक्षात ठेवा. आता याचं ट्रीटमेंट काय आहे बघा, फॉलोइंग हायजेनिक प्रॅक्टिसेस, अवॉइडिंग ओपन प्लेस फूड, ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, व्हॅक्सिनेशन अगेन्स्ट कॉलरा. बघा आपल्याला उघड्यावरचं पाणी अन्न खायचं नाही आहे, पाणी उकळून घ्यायचं आहे आणि कॉलराची व्हॅक्सिन म्हणजे लस घ्यायची आहे. आणि लास्ट आपलं जे आहे बघा, टायफॉईडचं जे पॅथोजन आहे, जीवाणू आहे, कोणते आहे, रोगजंतू, साल्मोनेला टायफी या बॅक्टेरियामुळे, या जीवाणूमुळे होतो. साल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे होतो. नंतर बघा मोड्स ऑफ इन्फेक्शन कशामुळे होतो, तो कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटरच या सगळ्या तिघांचं, दूषित अन्न आणि पाणी या सगळ्यांचे लक्षणं तेच आहे. नंतर बघा सिम्पटम काय आहे, लक्षणं काय आहे त्याची, ॲनॉरेक्सिया म्हणजे भूक मंदावणे. नंतर हेडॅक म्हणजे डोकेदुखी, रॅश ऑन ॲबडॉमेन, पोटावर पुरळ येते. नंतर डिसेंट्री म्हणजे जुलाब होतात. नंतर फिवर अप टू 104 डिग्री फॅरेनहीट, 104 फॅरेनहीटपर्यंत आपल्याला ताप येतो. याच्यावरची ट्रीटमेंट बघा काय काय आहे, ड्रिंकिंग क्लीन वॉटर, स्वच्छ पाणी प्यायचं आहे, व्हॅक्सिन प्रॉपर डिस्पोसल ऑफ सेवॅक, आपल्याला निर्जंतुक पाणी प्यायचं, लसीकरण घ्यायचं आहे. मराठीमध्ये बघितलं तर पहिल्या आजाराचं नाव आहे क्षय. मायकोबॅक्टेरियम ट्युबॅर्क्युलोसमुळे हा रोग होतो. त्याच्यानंतर थुंकीमधून हवेमार्फत प्रसार होतो. रोगाच्या सानिध्यात दीर्घकाळ असणे, रोगजंतू रोगाच्या वस्तू वापरणे याच्यामुळे हा रोग आपल्याला होतो. लक्षणं बघा, दीर्घ मुदतीचा खोकला, थुंकीतून रक्त पडणे व वजन कमी होणे, श्वासोच्छ्वास प्रक्रियेत त्रास. BCG लस टोचून घ्यावी, रुग्णास इतरांपासून वेगळे ठेवावे, नियमित औषधे घ्यावी, डॉट्स हा उपचार पूर्ण नियमित घ्यावा. पुढचं जे आहे बघा, कावीळ हा हेपॅटायटिस ABCDE यापैकी एका विषाणूमुळे होतो. याची संक्रमणाचं माध्यम काय काय आहे बघा, पाणी, रुग्णासाठी वापरलेले सुया किंवा रक्तपराधन, एकमेकांना रक्त देणे, पाणी किंवा सुयांमार्फत किंवा रक्तपराधनातून होतो. लक्षणे बघा, भूक मंदावणे, गर्द पिवळी लघवी, थकवा, मळमळ, उलटी आणि राखाडी विष्ठा. पाणी उकळून व गाळून प्यावे. स्वच्छतागृहांचा वापर करण्यापूर्वी नंतर साबणाने हात स्वच्छ धुवावे. पुढचं बघा, अतिसार म्हणजेच हगवण, जीवाणू विषाणू, शिगेल्ला बॅसिलस अँटीमिबा हिस्टोलिटिका याच्यामुळे या जीवाणू विषाणूमुळे होतो. संक्रमणाचं माध्यम दूषित अन्न आणि पाणी. नंतर लक्षणं बघा, पोटदुखी, पाण्यासारखे पातळ जुलाब होतात, अन्न झाकून ठेवावे, पाणी उकळून व गाळून प्यावे, जलसंजीवनी ORSचा घोळ आपल्याला घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, अन्न झाकून आणि पाणी उकळून गाळून प्यायचं आहे. प्रत्येक याच्यात अन्न झाकलेलेच पाहिजे. हे दोन्ही तिन्ही जे उपाय आहे आणि लस घ्यायची आहे मेन म्हणजे. आता पुढचं बघा, पटकी, व्हॅब्रिओ कॉलरिया जीवाणूमुळे हा रोग होतो.
याचं संक्रमणाचं माध्यम बघा दूषित अन्न आणि पाणीच आहे. नंतर याची लक्षणं बघा, उलट्या व तीव्र जुलाब, पोट दुखणे, पायात पेटके येणे. त्याच्यानंतर उपाय बघा, स्वच्छता राखावी, उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नयेत, पाणी उकळून प्यावे व कॉलरा प्रतिबंधक लस घ्यावी. शेवटचा रोग बघा, विषम ज्वर, टायफॉइड त्याला म्हणतो आपण. सालेमोनेला टायफी या जीवाणूमुळे हा आपल्याला आजार होतो. दूषित आणि अन्न आणि पाण्यामध्येच त्याचं संक्रमण होतं आपल्याला. लक्षणं बघा, भूक मंदावणे, डोकेदुखी, मळमळ, पोटावर पुरळ उठणे, अतिसार, 104 डिग्री फॅरेनहाइटपर्यंतचा ताप येणे. आणि उपाय काय आहे याच्यावर, स्वच्छ व निर्जंतुक पाणी प्यावे, लसीकरण करून घ्यावे, सांडपाण्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावावी. अशा पद्धतीने हा तक्ता सेमी आणि मराठी माध्यमाच्या सर्व विद्यार्थ्यांनी काढायचा आहे. हे सगळं आपल्या वहीत लिहायचं आहे. मी बऱ्याच वेळेचं सांगते काय काय लिहायचं आहे ते. आता बघा, आपल्याला एक छोटासा प्रश्न सांगितलेला आहे त्यांनी. आंत्रशोथ, हिवताप, प्लेग, कुष्ठरोग अशा विविध रोगांची माहिती मिळवायची आहे आणि वरीलप्रमाणे तक्ता करायचा आहे. इंटरनेटवर ही माहिती तुम्हाला सापडणार आहे बघा. प्रिपेअर सिमिलर टेबल ऑफ information about virus diseases like एंटेरायटिस, मलेरिया, प्लेग आणि एड्स या रोगांची आपल्याला तक्ता तयार करायचा आहे. शक्य असल्यास तेवढ्या विद्यार्थ्यांनी हा तक्ता तयार करायचा आहे. त्याच्यानंतर प्रश्न दिलेले बघा, चित्रातील पाण्याने साठवलेल्या वस्तू तुम्हाला कुठे कुठे आढळतात. हे चित्र दिलेले, या चित्रावरून या प्रश्नांची उत्तर लिहायची आपल्याला. चित्रातील पाणी साठलेल्या वस्तू तुम्हाला कुठे कुठे आढळतात. त्याच्यानंतर चित्रावरून तुम्हाला धोक्याची कोणती कल्पना येते. या 2 प्रश्नांची उत्तरं शोधायची आहे प्रत्येकाने. व्हेअर डू यू सी द वॉटर लॉग्ड मटेरियल शोन इन पिक्चर? विच हॅझर्ड डू यू अँटिसिपेट विथ द हेल्प ऑफ पिक्चर? या पिक्चरचा वापर करून आपण काय करायचे, या प्रश्नांचं उत्तर द्यायचे. अशा प्रकारे पाठ 2च्या आपल्या पहिल्या 2 पानांचा अभ्यास झालेला आहे. जितकी माहिती तुम्हाला सांगितली असेल तेवढी लिहायची आहे. आपण ज्यावेळेस हे यूट्यूब बघणार आहोत त्यावेळेस पुस्तक समोर ठेवून आपल्याला हे यूट्यूब पाहायचं आहे. याचा पुढचा भाग पुढच्या यूट्यूबमध्ये होईल.